ऑक्टोबर 2001 मध्ये साधारण पोस्टकार्ड सारखं वॉलपेपर सारखं दिसणाऱ्या कोडाई कनालच्या एका जंगलामध्ये मुरुगेशन आणि रमण नावाचे 2 फॉरेस्ट ऑफिसर्स त्यांची रात्रीची जी गस्त आहे रात्रीची गस्त घालत असतात. पण त्या दिवशी त्यांना पेट्रोलिंग करताना जी गोष्ट दिसते त्यांनी फक्त त्यांचंच किंवा त्या कोडाई कनाल भागाचं नाही तर अख्ख्या तामिळनाडूचं फ्युचर हे चव्हाट्यावर येणार होतं. त्या दिवशी त्यांना टायगर चोला नावाच्या एका फॉरेस्टमध्ये एका झाडाझुडपांमध्ये थोडीशी दडवलेली पण तरीही बऱ्यापैकी ओपन साईटवर असलेली एका मृत व्यक्तीची आकृती दिसते. ओके. ते थोडं पुढे जाऊन बघतात की कदाचित कुठच्या पशुनी तर हल्ला केलेला नाहीये. पण जेव्हा ते मृत शरीर ते बघतात तेव्हा त्यांना कळतं की त्या मृत शरीरावर फक्त गळा आवळल्याचा खुणा आहे आणि हे अमानुष कृत्य कुठच्याही पशुने केलेलं नसून तर एका माणसानेच केलेलं आहे. त्यांना जो शक्य आहे तो जुजबी तपास ते करतात, तिथल्या लोकल पोलिसांना इन्फॉर्म करतात. पण आतापर्यंत कुणीही कुठची मिसिंग पर्सन्स कंप्लेंट फाईल केलेली नसते किंवा कुठचीही ओळखीची व्यक्ती ही नसते किंवा काही प्रकारे ओळख पटवणं त्यांना शक्य नसतं. त्यामुळे त्या घटनास्थळाचा पंचनामा करतात, तिथे खुणेसाठी एक मोठा दगड ठेवतात आणि तिकडेच ते जे प्रेत असतं ते पुरून ठेवतात. ओके. आता ही अनक्लेम्ड बॉडी आहे त्यामुळे तसा तपास सुरू असतो म्हणा किंवा तशी ही गोष्ट कोर्ट केसमध्ये गेलेली असते. ह्या केसचं भवितव्य अजून कोडाई कनाल पोलिसांना तरी माहिती नसतं. ह्या केसचं भवितव्य त्यांच्या नकळत चेन्नई पोलिसांच्या समोर चालत येतं एका मुलीच्या रूपात जिच्या हातात असते 40 पानांची एक पोलीस कंप्लेंट. बापरे. ज्या कंप्लेंटमध्ये टॉर्चर, एक्स्टॉर्शन, किडनॅपिंग, खून ह्या प्रकारचे वेगवेगळे गुन्हे याच्याबद्दल तक्रार केलेली असते. मुलीचे हात ती कंप्लेंट देताना थरथरत नसतात पण जेव्हा ती कंप्लेंट हातात घेतात तेव्हा पोलीस स्टेशन मात्र अख्खं थरथरायला लागतं. कारण ही कंप्लेंट असते चेन्नईला किंवा त्या सगळ्यांनाच देव वाटणाऱ्या पी राजगोपालन अर्थात अण्णाजी यांच्या विरुद्ध.